मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युती संदर्भात कुणाशीही चर्चा नाही, त्यामुळे मुंबईमध्ये सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। तर स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, बावनकुळेंची माहिती। आगामी निवडणुकांमधील युती संदर्भात समीर भुजबळ आणि गिरीश महाजनांमध्ये चर्चा। नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का, याकडेही लक्ष। मतदार याद्यांमधील सर्वात मोठा घोटाळा आशिष शेलारांच्या मतदारसंघात। दुबार मतदारांमध्ये सर्वाधिक परप्रांतीय लोक, मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप। आशिष शेलारांना दोष देण्यापेक्षा वरळीत लक्ष द्या, मतदार याद्यांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं संदीप देशपांडेंना उत्तर। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी खरगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यामध्ये येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचे भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार, असा सवाल उपस्थित। अजित पवारांना कोण टार्गेट करताय ते त्यांनी तपासावं, त्यांच्या मुलावर आरोप करणारे अजित पवारांच्याच जवळचे गुलाबराव पाटलांचा दावा। संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा, आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यामुळे संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा। राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती, सुरक्षेत वाढ करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। जाणीवपूर्वक काही होत नाही, नेत्याला सुरक्षा देण्यासंदर्भात समिती ठरवत असते। शिवतीर्थवरील सुरक्षेत वाढ केल्यावर संजय शिरसाटांचं वक्तव्य। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। शरद पवार आणि फडणवीसांमध्ये कालही 2 वेळा फोनवरून संवाद। एमसीए कार्यकारिणी निवडणुकीवरून घडामोडींना वेग। वर्षा निवासस्थान परिसरामध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा, तर काही आंदोलक यावेळी पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुखांनंतर तुझाच नंबर होता, दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये ये। जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी।